पण माझी 35 वर्षाची नातं 5 किलो वजनाची आज जगात 2 नंबरचं माझं नाव आहे किती बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. कुत्र्याला तंगडीवर दगड मारला, मुलगा रडतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो होतो दूधपापेश्वर मंदिरामध्ये. तर तिकडे बाजूला एक दत्त मंदिर आहे. तर तिकडचे जे पुजारी आहेत त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे. 6व्या क्रमांकावरती आहेत. त्यांची आज आम्ही भेट घेणार आहोत. तर ते त्यांच्याकडची जी असणारी कला आपल्याला सादर करून दाखवणार आहेत. तर चला तर मग जाऊया आता आपण दत्त मंदिरात. काहीतरी वेगळं करून दाखवायचं. कोणी जवळ येत नाही, कोणाजवळ कोणी सेल्फी काढत नाही, कोणी सही मागत नाही. म्हणून काहीतरी वेगळं करा. तुम्ही असं जेवता, मी असं जेवायला घेतलं. म्हणून माझी 35 वर्षाची नातं 5 किलो वजनाची आज जगात 2 नंबरचं माझं नाव आहे किती बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. नावाला महत्त्व आहे. तुम्ही नावासकट कुठेही जा, देशपांडे का, धर्मेंद्र का, अमिताभ का, नाव आहे. आणि तसं वसंत ठाकूर नकवले का, मागच्या कॉलेजमध्ये आले होते हो का, नाव आणि काहीतरी वेगळं लक्षात राहतं. राजापूर तालुक्यातील लोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री दूधपापेश्वर देवस्थान. हिंदुरुस्त बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेची शान. मी माझे पती विनायकराव आहेत, शेवटी माझे जीवचे प्राण. दत्ताला आवडते गाय, शंकरला आवडतो नंदी आणि बायकांना मात्र नवऱ्याचं नाव घ्यायला हवी असते संधी. जुन्यात बसले मी मेण्यातपासून गेले मी पुण्यात, इथून गेले मी शनिवारवाड्यात, शनिवारवाड्याचा मस्तानीमाल गुलाबाचा आवाज गुलाबांना तुमच्या ठिकाण. आता तुम्हाला 2-4 आवाज दाखवतो. तुम्ही एवढं लांबून आलेलं आहे. लहान मुलं गुलाबाची फुलं, त्याला मारायचं नाही कधी. 10 वर्षापर्यंत त्याला म्हणून माझं एक सुंदर वाक्य घरात सांगा. कुटुंबापेक्षा मोठे तर जगात कोणतेच नाही, वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही, आणि आईच्या सावलीपेक्षा जगात मोठा असं कोणी नाही. ज्याच्या घरात म्हातारपणी ऐवजी राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस. अचानक येतो तो अतिथी, सांगून येतो तो पाहुणा, आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्याकडे त्यांचं नावच काढत नाही. तो असतो बायकोचा भाऊ घेऊन. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी घ्यावं, काहीतरी द्यावं. आपण गेल्यानंतर आपल्याला कोणीतरी काढावं. देशावर करा, धर्मावर करा, माणसावर करा, मनुष्यावर करावं. प्रेम मात्र सर्वांवर मनापासूनच करावं. मग हा आवाज मी कावळ्याचा कसा काढतो बघा सिनेमा. कुत्रा आतमध्ये आहे, दिसत नाही, पण आवाज पाहिजे. आवाज, कुत्र्याचा आवाज आम्ही असा काढतो. जवळच्या कुत्रा चोराला पिटाळून लावतोय, त्यावेळेला त्याला वास आला. तो चोर आहे कुत्र्याची घाणेंद्री मजबूत असतात. म्हणून कुत्रा इमानदार आहे, घोडा इमानदार आहे. आपली सापापेक्षा विषारी माणसं किती दिल्या तरी कमीच. कुत्र्याला एकदा दिलं पोट भरलं की परत जवळ नाही. जवळचा कुत्रा, लांबची कुत्री. कुत्र्याला तंगडीवर दगड मारला, मुलगा रडतोय. माहेरची साडी आठवा. मुलगा आहे का नाही माहिती नाही, पण मुलगा रडतोय दाखवतोय. ऐकायला असा आवाज काढतो आणि पाठी बघून 2 मांजरं भांडतायत. कुत्रा आलं की मांजर फुकते आणि हे जत्र बाहेर करतो. कोकिळ झाडावर दाखवतात, कॅमेरा मारतात का झाडा, कोकिळच नाही. आवाज तिकडनं येतोय, मग आवाज आमचा इकडनं असतो. कोकिळ झाडावर उठतोय. कोल्हापूर सांगलीच फक्त पहिलवान शिल्लक आहे. बाकी आमच्याकडे 3-3 तास मुलं 3 दिवस व्यायाम करतात आणि चौथ्याची आरशात बेडकी आली का बघतात ये. आणि हे आमचं मोबाईल 4-7 तास रात्री. कॅन्सर 4 वर्षांनी फेकून देऊ आपण मोबाईल. इतका त्रास होणार आहे. आरती पैसा बी. तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला, आपल्या आईला विसरायचं नाही.
मराठी बोला, मराठी चाला, मराठी गावाला शिव्या छाप नको. मम्मी पप्पा आई बाबा म्हणा वासवल्याच्या कोणा शब्दोशब्दी धन्यवाद म्हणून नको. थँक्यू थोडे थोडे राहू मराठीचं. आणि दारावर पाठी आहे तिथं जाऊन स्वाक्षरी करावी मराठीचं. आणि भारतात जगायचं असेल तर राष्ट्रभाषा हिंदी बोला. भाई और बहनों, तो आइए आपके सामने जिंदगी में हरदम हंसते रहो. हंसना जिंदगी की जरूरत है. हिंदी पाहिजे. आणि परदेशमध्ये जगायचं असेल तर इंग्लिश पाहिजे. बाळासाहेब ठाकरे माझं 35 वर्षापूर्वी 3 इंच रस्ता नखाचं कौतुक केलं मार्मिक सामन्यामध्ये. विश्वास ठेवा नखांची काठ. अजून मी ते कटिंग ठेवलेले बॅगेमध्ये. तसंच गावस्कर माझ्या 30 वर्षापूर्वी 3 इंच नका असताना वानखेडे स्टेडियमच्या बाजूला चर्चगेटच्या बाजूला व्हाईट हाऊस बिल्डिंग त्यात गावस्करांनी गाठला आणि सांगितलं बाळासाहेबांचा मी आशीर्वाद घेतला आहे. तुमचा पण आशीर्वाद पाहिजे. तुम्ही पण जागतिक ते खेळाडू आहात, क्रिकेटपटू आहात, तर मला तुमचा पण आशीर्वाद द्या. माझी एवढीच नखे जातात 3 इंच. आणि आज 30-35 वर्ष मी गावस्करला मी नका दाखवलं तर गावस्कर एवढी नको. आणि पुन्हा जुना मी फोटो दाखवलं तर लक्षात येईल तर तुम्ही मोठे झालात मी पण मोठं झालो जगात. मग गावस्करी मला इंग्लिशमध्ये शब्द घेतलं. मी मराठी मीडियम मला काय वाचता येणार त्याचं इंग्लिशमध्ये डॉक्टर पास. पण मला वाचता आलं का बघा. गावस्करी 30 वर्षांनी माझा इंग्लिश शब्द लिहिलं काय दिलं. Patience is a great virtue. Mr. Vasant Ganesh Thakur has lots of it seeing the way. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. He has taken a person game as a young active man. It must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well and his fingernails go from lane to lane. Yours faithfully, सुनील मनोहर गावस्कर, इंडियन क्रिकेट प्लेअर, ओपनिंग बॅट्समन. असं दिलेलं सर्टिफिकेट दिलेलं बक्षीस अजून जागेत 30 वर्षापूर्वी 10 30 वर्षापूर्वी ती आता चालत नाही. पण ती ठेवली मी का जुनं ते सोनं नवं ते. नाना पाटेकर माझा आवडता. तुम्ही त्याचा क्रांतीवीर बघितला आहे? हो खूप वेळा. हां, मग नाना पाटेकर क्रांतीवीरमध्ये शेवटची 10 मिनिटं स्टेजवर येतो आणि जेलर साहेब त्याला म्हणतात की शेवटची इच्छा काय ते सर्वांच्या समोर सांग की मग तुला फाशी देण्यात येईल. हा पास असा आला टाकतो बाजूला पास देणारा मजबूत आहे आणि हजारो माणसं तिथे फाशी बघायला आलेली आहे. आता नाना पाटेकर स्टेजवर पहिला खूप हसतो. त्या हसण्यातच सगळं काय असतं. असं बोलतो बघा तो. अशी मी जातोच आता पण तुम्हाला सांगून जातो. आ गई मेरी मौत का तमाशा देखने. अब लटका देंगे. थोड़ी देर लटकता रहूंगा. जुबान बाहर आगे आके बाहर आएगी. फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा. फिर आप चर्चा करते करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं है. अंधेरे में रहने की गुलामी करने की. पहले राजा मुगलों की फिर अंग्रेजों की. अब तनकदा नेताओं की गुंडों की गुलामी करते रहो. खामोश रहो सबके सब. ऊपर वाला ऊपर से उसे भी शर्म आती होगी. सोचता कि मैंने इंसान लेकिन नीचे जगह तो कीड़े बन के सब कीड़े. अरे रेंगते रहो सड़ते रहो और मरो. आया और गया खेल खत्म. क्यों ये मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. वो कलम मेरे देश के लिए क्रांति लाना चाहती थी. कलम के जोर पर काले वर्तमान को कौन समझा उसकी बात को. सब साले मुर्दा है जिंदा लाके है. इसे जगह थी मैं जाग गया. एक अच्छा काम करके जा रहा हूँ. सकून है लेकिन एक बात ध्यान में रखना, ये तुम्हारी खामोशी कर तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. देख लेना है कानून वाले वर्दी वाले नेता इन्होंने अपना ईमान बेच दिया है. अरे एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान कहा गया था पहाड़ में. ये पिस्तूल जैसा पड़ोसी मोल आने वाले कल में शायद आपने आपको देख नहीं पाएगा. एक बात भूल रहे हो, उनके जब में रोटी बनती है ना उसका तो विदेश चक्की में पीस के आता है. साले अपने खुद के देश में सुई नहीं बना सकते और हमारे देश को तोड़ने का सपना देखते हैं. वो ये सपना देख सकते हैं क्योंकि मालूम है मुर्दों का देश है. वतन के लिए किसी को भी हमदर्दी नहीं है. मैं हिंदू में मुसलमान पंजाब में फलाना में टीम का. अरे एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है लेकिन लाठी के भाटे कोई तोड़ नहीं सकता. ये मैंने बचपन में स्कूल में पढ़ा था 3वीं में. अरे मैं क्यों समझा रहा हूँ तुम्हें? मेरे दिमाग में भूसा पड़ा हो क्या? पागल हो मैं? क्यों बातें करूँ पत्थरों से? असो खुशियाँ मनाओ. क्रांति की राह पर एक और कुत्ते की मौत मरने जा रहा है. कल कोई और मरेगा. हमें क्या, हम तो ऐसी जिंदगी जीते रहेंगे है ना. जियो भाई जियो. तुम्हें जैसे जिंदगी चाहिए वैसे जियो. लेकिन मैं हिजड़ों की जिंदगी जीना नहीं चाहता. ला भैया चल, तेरा यही काम है ना फांसी का फंदा डालने का. तो थोड़ा काम कर. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम सोमेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 41 6702. नकलाकार, नकसम्राट, चित्रकार. गेली 35 वर्ष नका आपल्याला अवलिया आज आपल्या दोपेश्वरच्या मंदिरमध्ये भेटला. म्हणून नेहमी प्रवास करा. छान माणसं प्रवासातच दिसतील तुम्हाला आणि मगच समजून की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला 2 मिनिटं आशीर्वाद देतो आणि थांबतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड नामकाचा खंड राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमंत राजाधिराज श्री भवानी शंकर दूत
पापे शर्म हर हर महादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा शुकासा निके पूर्ण वैराग्या सेवा शिष्टावरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुंचे नामस्मरा परमेश्वरा जगी करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानना गजानना श्री वसुत गजानना गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम नमः शिवाय हर हर महादेव गुरुदेव दत्त 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 जी काय गाईचं दूध दुधावर पिताय साईचं दही दयाचं ताक ताकावरचं लोणी लोण्याचं दूध तुपाचा डेरा डेऱ्याची माती मातीचा गणपती गणपती घंटा जरा वाजवा गणपतीची घंटा वाजे कशी वाजवा वाजवा दोन चार वेळा वाजवा गणपतीची घंटा वाजे कशी घन 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त